काय प्रॉब्लेम आहे केसांचा? माझे केस खूप ड्राय आहेत आणि खूप फ्रीज आहेत आणि असे स्टबन आहेत. अच्छा, ओपन ठेवता येत नाही तुला? नाही ठेवतात आणि हेअर कट पण काही कुठलाच करता येत नाही. ओके. कलर कधी केला होता? कलर 1-1.5 महिन्यापूर्वी. ओके. आता तुझं आपण ट्रीटमेंट, प्रोटीन ट्रीटमेंट केल्यानंतर हा जो तुझा ब्लॅक शेड आहे तो थोडासा फेड होणार आहे. त्यामुळे तुला 15 दिवसात थोडासा टचअप करायला लागेल. म्हणजे हा जो ब्लॅक आहे तो पूर्णपणे चेंज होईल, ब्राऊन मध्ये जाईल आणि थोडंसं छान दिसेल. कारण ब्लॅक केस जेवढं काळपट कलर असेल तेवढा मग आपलं एज पण जास्त दिसून येतं. तर इथून पुढचा जो शेड असेल आपला हा चेंज झाल्यानंतर तू जो नेक्स्ट शेड यूज करशील तो फक्त मी तुला सांगेल तसा यूज कर. ठीक आहे, बघू मग रिझल्ट कसा. थँक्यू. 2 महिन्यापूर्वी माझ्या मोठ्या बहिणींनी नॅनोप्लास्टिया केलं होतं. सो तिचे रिझल्ट खूप छान होते म्हणून मी म्हणलं मी पण ट्राय करा. अच्छा, तुलाही छान रिझल्ट आहे. ओके, हा फायनल रिझल्ट खूपच छान झालाय. फ्रीझीनेस तर गेलेला आहे आणि खूप स्मूथ टेक्स्चर आलंय. आवडला मला, खूप आवडलं. आधी तुझे खूपच मॅगी कर्ल्स होते. तर आता मी मगाशी तुला असं बोलले की एकदम 100% किंवा असे एकदम स्ट्रेट आणि असा लुक येणार नाही असं मी तुला सांगितलं होतं. तर आपण काय करतो, असं ओव्हर कमिटमेंट नाही देत की खूप सिल्की होतील, खूप शायनी येईल आणि खूप स्ट्रेट होतील. होतातच तसे, पण आपण असं इतकं ओव्हर सांगत नाही क्लायंट्सला कधीच. पण मस्त आलं, खूप मला खूप आवडलं आणि लुक पण एकदम बदलला तुझा. फ्रीझीनेस पूर्ण गेला. वॉश केल्यावर पण असेच दिसतील. फक्त सांगितलं तसं सांग, केअर घे, शॅम्पू वगैरे, कंडिशनर. ओके. थँक्यू. येस, वेलकम.